नमस्कार. हॉस्पिटलमध्ये आलेली अर्पिता शौर्यजवळ जाते. शौर्यचा हात आपल्या हातात घेते आणि बोलू लागते. शौर्य, शौर्य कसा आहेस तू? काय झालं तुला? शौर्य लवकरात लवकर बरा हो. मी तुला अशा अवस्थेत नाही पाहू शकत. त्यावर शौर्यला अर्पिताने हातात घेतल्यामुळे खूप कसं तरीच वाटत असतं. शौर्य अर्पिताच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्पिता काही केल्या आपल्या हातातून शौर्याचा हात सुटू देत नसते. अर्पिता बोलत असते, शौर्य, शौर्य माझ्याकडे बघ ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता काय चाललंय तुझं? का अशी वागतेस तू? मी बरा आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य तुला गोळी लागली आहे आणि तू बरा आहे म्हणतोस. मी तुला अशा अवस्थेत नाही पाहू शकत सांगितलं ना तुला. आणि तुला गोळी त्या ऊर्जामुळे लागली आहे. आणि काय करते ही ऊर्जा इकडे? ऊर्जा, आत्ताच्या आत्ता चालती पड. असं ऊर्जाला शौर्यासमोर अर्पिताने म्हणताच शौर्य चिडतो आणि बोलू लागतो, अर्पिता काय चाललंय तुझं? तू का आलीस इथे? आणि हे बघ, तुला इथे थांबायची गरज नाहीये. तू जा इथून निघून. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य, आपलं लग्न होणार आहे आणि तू तुझ्या होणाऱ्या बायकोशी असं वागणार आहेस का? मला आता काही ऐकायचं नाहीये. लवकरात लवकर यातून बरा हो. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावर शौर्यला खूपच चिड येते. शौर्याने अर्पिताचा हात आपल्या हातातून सोडवत थेट तिला बाजूच्या सोफ्यावर लकटलेलं असतं. अर्पिता जाऊन पडते आणि तेवढ्यात आतमध्ये अर्पिताच्या वडिलांची म्हणजेच त्या शिर्केची एंट्री होते आणि शिर्केने हे दृश्य पाहिलेलं असतं. शिर्के बोलू लागतात, शौर्य, काय चाललंय हे? तू माझ्या मुलीला अशा प्रकारे लपटूच कसं शकतोस? तुला कळत नाहीये का? तू तुझ्या होणाऱ्या बायकोशी आत्तापासूनच असं वागणार आहेस का? तेवढ्यात आपण पाहतोय अर्पिता उठते आणि बोलू लागते, पप्पा, पप्पा प्लीज माझ्या शौर्यला काही बोलू नका. तो रागाच्या भरात मला लकटतोय. त्याला कळत नाहीये त्याने काय केलं ते. पण तुम्ही त्याला प्लीज काही बोलू नका. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, बघ शौर्य बघ, माझी अर्पिता किती समजूतदार आहे. तू तिच्यावर आता हात उचललास एका प्रकारे, तरीही तिने तुझी बाजू घेतली. अरे अशी सोन्यासारखी बायको नशिबाने मिळते. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य अर्पिताकडे पाहत नसतो, तो फक्त ऊर्जाकडे पाहत असतो. त्याच वेळेला शिर्केचं लक्ष ऊर्जाकडे जातं आणि शिर्के बोलू लागतात, ही ऊर्जा शिंदे इकडे काय करते? हिच्यामुळेच तर तुला गोळी लागली आहे ना? काय गे ऊर्जा, काय चाललंय तुझं? तू स्वतःचा जीव वाचवण्याच्या चक्करमध्ये माझ्या या होणाऱ्या जावयाला बळी देण्याचा प्रयत्न केलास का? त्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, शिर्के काका काय चाललंय तुमचं? तुम्ही ऊर्जाला उलट सुलट बोलू नका. आज तुम्ही तिला जर बडबडलात तर लक्षात ठेवा. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा प्लीज माझ्या शौर्याच्या मनाविरुद्ध नका वागू. तेवढ्यात शौर्य बोलू लागतो, ए अर्पिता जरा गप्पा बस ना. काय चाललंय तुझं? माझा शौर्य, माझा शौर्य, मगातपासून ऐकून घेतोय म्हणून काही बोलशील का? एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. माझ्या मनात तसा कधीच विचार नव्हता. त्यावर शौर्याला अर्पिता म्हणत असते, प्लीज शौर्य असं नको बोलूस. आपलं लग्न दोन्ही कुटुंबाकडून ठरलेलं आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, दोन्ही कुटुंबाकडून ना? माझ्याकडून मी तुला कधी असं जाणवू दिलं का की मी तुझ्यावर प्रेम करतो वगैरे? मी आजपर्यंत स्वतःहून तुला कधी फोन केलाय? कधी मेसेज केलाय? कधी स्वतःहून तुला बाहेर कुठे फिरायला नेलंय? काही बोललोय? नाही ना? मग तुला वाटलं तरी कसं काय की मी तुझ्यावर प्रेम करीन म्हणून? माझं प्रेम तर फक्त माझ्या ऊर्जावर आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिताला रडू कोसळतं. तेवढ्यात शिर्के म्हणत असतात, अर्पिता बेटा रडायचं नाही. हा शौर्य आता इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तो काही बोलतोय. तू काळजी करू नकोस. तुझा बाप या राज्याचा मंत्री आहे. त्याला कोणीही नाही बोलू शकत नाही. त्या हर्षवर्धनला चांगलाच अडकवून टाकीन मी. तेवढ्यात आपण पाहतोय अर्पिता बोलू लागते, पप्पा पण जर शौर्यच तयार नसेल तर काय उपयोग आहे? मला तर तुम्ही बोलला होतात शौर्य फक्त माझाच होणार, पण आज शौर्य या ऊर्जावर प्रेम करतोय. अचानकपणे यांच्यात कसं प्रेम प्रकरण सुरू झालं
पप्पा या लोकांनी मला अंधारात ठेवली आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, अर्पिता, मुळात मी तुझ्यावर कधी प्रेम केलंच नाहीये आणि माझं प्रेम फक्त माझ्या ऊर्जावर आहे. तर हात जोडतो तुझ्यासमोर मी, प्लीज असं नको वागूस. आम्हा दोघांना आमच्या आमच्या पद्धतीने आयुष्य जगू दे. जा तू इथून जा. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, ए ए शौर्य, माझ्या मुलीला नकार देतोयस तू आणि तिला इथून जायला सांगतोयस? हिम्मत कशी झाली तुझी? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, शिर्के काका, नाईलाज होतोय माझा, प्लीज समजून घ्या. आणि अशातच आता शिर्के स्वतःच्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतात. अर्पिता बेटा, चल इथून. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. पण मी तुला शब्द देतो, या शौर्याचा लवकरच विचार बदलेल आणि बघ, तो स्वतःहून तुझ्या मागे मागे येईल की अर्पिता, अर्पिता, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा, हे कसं पॉसिबल आहे? कारण शौर्य तर माझ्या तोंडावर सांगतोय की तो माझ्याशी लग्न करणार नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतात, बेटा, तुझा बाप या राज्याचा मंत्री आहे, चांगल्या चांगल्यांना नमवू शकतो मी, तर हा हर्षवर्धन आणि शौर्य काय चीज आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शौर्याला खूपच चीड आलेली असते आणि मागे असलेली ऊर्जा मनातल्या मनात म्हणत असते, म्हणूनच तर तुम्ही स्वतःच्या मुलाला माजवून ठेवली आहे. लवकरच नाही त्याला तुरुंगात पाठवली ना, तर नावाची ऊर्जा यशवंत शिर्के नाही मी. अशातच आपण पाहतोय तिथे हर्षवर्धन सुद्धा आलेले असतात. हर्षवर्धन आता आल्या आल्या लगेचच बोलू लागतात, शिर्के, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला शिर्के खूपच चिडलेले असतात. ते म्हणत असतात, हर्षवर्धन, तुमच्या या मुलाला समजावून ठेवा, माझ्या मुलीशी कसं वागतोय तो. त्यावर हर्षवर्धन बोलू लागतात, शिर्के साहेब, काय झालंय? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, तुमच्या या मुलाने माझ्या मुलीला म्हणजेच अर्पिताला लग्नासाठी नाकारलंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के साहेब, असं कसं होऊ शकतं? त्या दोघांचं लग्न आपण दोघांनी मिळून ठरवलंय ना? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हो ना, मग तरीही या शौर्यामध्ये अशी बोलण्याची हिंमत येते कुठून? त्याच वेळेला आपण पाहतोय आता हर्षवर्धन बोलू लागतात, शौर्य बाळा, काय चाललंय तुझं? तुला तर माहिती आहे ना, तुझं लग्न या अर्पिताशी फिक्स केलंय म्हणून, मग तरीही तू असं का वागतोयस? त्याच वेळेला शौर्य मात्र आता ऊर्जाकडे पाहत असतो आणि मग हर्षवर्धनच्या लक्षात येतं की इकडे असलेली ऊर्जा शौर्याच्या मनात भरली आहे. आणि अशातच आता शिर्के हर्षवर्धनला इशाऱ्याने म्हणत असतात, तिला आत्ताच्या आत्ता घालवा इथून. त्यावेळेला हर्षवर्धन लगेचच आता ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, तुझं आता इकडचं काम झालं असेल तर तू जाऊ शकतेस. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा आता गपगुमान तिथून निघत असते. शौर्याने ऊर्जाला आवाज दिलेला असतो, ऊर्जा थांब, तू कुठेही जायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा चांगलीच आता विवंचनेत अडकलेली असते. तिला नेमकं काय करावं सुचत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतात, तिला का थांबवतोयस तू? तिला जाऊ दे ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, आज तिच्यामुळेच मी कोमातून बाहेर आलो आहे आणि तुम्हीच तिला इथून जायला सांगताय? अहो, माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. मी फक्त तिचा आणि ती फक्त माझी आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन एकदम अवाक होतो. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्के बोलू लागतात, हर्षवर्धन, काय चाललंय हे सगळं? त्यावेळेला आपण पाहतोय हर्षवर्धन शिर्केंना म्हणत असतात, काळजी करू नका, मी शौर्याशी बोलतो, पण आता तुम्ही इथून गेलात तरी चालेल. त्याच वेळेला हर्षवर्धन समोर या शिर्केने जो धिंगाणा घातलेला असतो तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो. शिर्के म्हणत असतात, मी या राज्याचा मंत्री आहे, सगळं नेस्तनाभूत करून ठेवीन. जर माझ्या मुलीच्या विरोधात काही घडलं तर, तिला जर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर मी कोणालाच सोडणार नाही. हे वाक्य आता शिर्केने म्हटल्यावर शौर्य लगेचच बोलू लागतो, शिर्के काका, मी तुम्हाला एकच सांगतो, जर माझ्या ऊर्जाच्या विरोधात तुम्ही काही करायचा प्रयत्न केलात ना, तर गाठ या शौर्य हर्षवर्धन जहागीरदारशी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता समोरासमोर शौर्याने हर्षवर्धनच्या समोर असलेल्या शिर्केला धमकी दिलेली असते आणि धमकी शिर्केच्या खूपच जिवारी लागलेली असते. शिर्के लगेचच बोलू लागतात, हर्षवर्धन, आता तुमचा मुलगा हॉस्पिटलच्या बेडवर आहे म्हणून मी काही करत नाहीये, नाहीतर त्याला माझी पावर मी दाखवली असती.
त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के साहेब लहान आहे तो, मी त्याला समजावतो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आता अर्पिताला घेऊन घरी जा, बघा लवकरच तुम्हाला माझ्याकडनं फोन येईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतात, तुमच्याकडनं फोन आलाच पाहिजे, पण त्याआधी या शौर्यने फोन करून समोर येऊन माझ्या मुलीची पाय धरून माफी मागितली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनला खूपच जास्त चीड आलेली असते आणि हर्षवर्धन बोलू लागतात, शिर्के काय चाललंय तुमचं, जरा जास्तच बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? त्याच वेळेला शिर्के म्हणत असतात, नाही अजिबात नाही, मी जराही जास्त बोलत नाहीये, फक्त मी तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतोय. असं म्हटल्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, डॅड आता कळलं तुम्हाला यांची काय लायकी आहे ती, म्हणजे कसं बोलतात ते बघा, खरंच यांच्या घरची मुलगी आपल्या घरची सून झाली तर या शिर्केचा माज आणखीनच वाढणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के फायनली म्हणत असतात, हर्षवर्धन मला आणखी काही विचित्र वाद ऐकायचा नाहीये, आताच्या आता मी इथून जातोय, पण या शौर्याला लवकरात लवकर माझ्या घरी पाठवायचं, पाय धरून माफी मागायला, आणि मग शिर्के तिथून निघून जातात. हर्षवर्धन शौर्याकडे पाहतात. शौर्य म्हणत असतो, डॅड जरा तरी स्वतःचा आत्मसन्मान जर बळवायचा असेल तर या लोकांची साथ सोडा, माझी ऊर्जा काय म्हणते ते ऐका. जर माझी ऊर्जा म्हणते की या माणसाचा नालायक मुलगा खरंच दोषी असेल तर त्याला शिक्षा करण्यासाठी माझ्या ऊर्जाची मदत करा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, शौर्य ती केस एक वेगळा टॉपिक आहे आणि इथे ऊर्जाने तुझी मदत केली आहे हा एक वेगळा टॉपिक आहे, त्यामुळे त्या संदर्भात तू बोलू नकोस. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, ठीक आहे डॅड, मी त्या संदर्भात बोलत नाही, पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी ऊर्जाची साथ कधीच सोडणार नाहीये, त्यामुळे त्या केसवर मी ऊर्जासोबत काम करणार आहे आणि त्या नालायक विक्रांतला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच हर्षवर्धनला कळत नसतं आणि हर्षवर्धन टकामका शौर्याकडे पाहत असतो. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता मला निघायला हवं, खूप वेळ झाला मी इथे थांबली आहे. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, काय करणार आहेस तू बाहेर जाऊन, प्लीज थांब ना माझ्याजवळ, तू माझ्याजवळ असलीस की मला बरं वाटतं. आणि अशातच मागून कुमुदिनी येते. ती म्हणत असते, ऊर्जा शौर्य इतका आग्रह करतोय तर थांब ना, तुझे काही कामं असतील तर इथून कर ना. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, कुमुदिनी मॅडम बरोबर बोलताय तुम्ही, पण मलाही माझ्या घरी जावं लागेल, माझी आई एकटी आहे, ती माझी वाट बघते. त्याच वेळेला हर्षवर्धन बोलू लागतात, एक काम कर ना, तुझ्या आईला पूर्वाला या ठिकाणी बोलून घे ना, तिलाही शौर्यला पाहू दे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? त्यावेळेला हर्षवर्धन बोलू लागतात, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, जर ऊर्जाच्याही मनात शौर्यबद्दल प्रेम असेल तर आपण या दोघांच्या नात्याला संमती द्यायला हवी. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य खूपच खुश होतो, पण ऊर्जा मनातल्या मनात बोलत असते, शौर्यचं तर माझ्यावर प्रेम आहे, माझं पण शौर्यवर प्रेम आहे, पण खरंच माझ्या आईला हे सगळं पटेल का? आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, तू पूर्वाचा विचार करतेस ना ऊर्जा, काळजी करू नकोस तू, पूर्वा तयार होईल, कारण तिला तिच्या मुलीच्या सुखाशिवाय आणखी काही मोठं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जाला कळून चुकलेलं असतं, कुमुदिनी मॅडम अगदी बरोबर बोलतायत. अशातच आता शिर्के आणि त्याची मुलगी अर्पिता घरी पोचलेले असतात. अर्पिताने घरी पोचताच रडायला सुरुवात केलेली असते, आकांत तांडव करायला सुरुवात केलेली असते. शिर्के आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण अर्पिता काही केल्यास समजून घेतच नसते. ती म्हणत असते, पप्पा पप्पा आता माझं काही खरं नाही, जर माझं लग्न शौर्याशी नाही झालं ना पप्पा, तर मी स्वतःला संपवून टाकेन. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के बोलू लागतात, अगं वेड्यासारखं काय बोलतेस तू, असं काही बोलायच्या आधी जरा तरी विचार कर, आमचं काय होणार? त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, जर माझ्या शौर्याचं लग्न त्या ऊर्जाशी झालं तर माझं काय होणार पप्पा? त्या विक्रांतमुळे सगळं घडलंय पप्पा, त्या विक्रांतला मी सोडणार नाही, जर काही उलट घडलं ना तर मी स्वतः पोलिसात जाऊन सगळं काही विक्रांतच्या विरोधात सबळ भांगेन. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, डोकं फिरले का तुझं, काही काय बोलतेस तू,
त्याच वेळेला तिथे विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा या अर्पिताला समजवा, हिची मस्ती खूपच वाढत चालली आहे. हिला सांगा जर माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी. आणि अशातच आता अर्पिता बोलू लागते, बोल ना बोल, काय तू काय करणार आहेस तू? जसं त्या ऊर्जाला संपवण्यासाठी माणसं पाठवलीस तसं मलाही संपवण्यासाठी माणसं पाठवणार आहेस का? बोल ना, आता स्वतःच्या बहिणीलाही संपवणार आहेस का तू? त्याच वेळेला आता शिर्के थेट स्वतःच्या मुलीला समजवत असतात. पण विक्रांतला शेवटी शिर्केने सणसणीत कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, नालायका, काय करून ठेवलंस हे? स्वतःच्या बहिणीलाही संपवायला निघालायस तू? त्याच वेळेला विक्रांत म्हणत असतो, डॅड काळजी करू नका तुम्ही, आता तर फक्त बघा मी काय करतो ते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. ऊर्जा हॉस्पिटलमधून बाहेर पडत असते. त्याच वेळेला हर्षवर्धन ऊर्जाला म्हणत असतो, तू तुझ्या आईला सांग माझ्याकडनं जी काही चुकी झाली आहे ना मी त्याची माफी मागायला तयार आहे. पण खरंच तू माझ्या घरची सून बनण्याच्या अगदी लायकीची आहेस. म्हणजे तू माझ्या मुलाची जर बायको बनलीस तर त्याचं भाग्य फळफळेल याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे प्लीज जे काही झालं ते सगळं विसरून मला माफ करून तुम्ही मला ॲक्सेप्ट कराल अशी माझी इच्छा आहे, असं हर्षवर्धनने पूर्वा आणि पूर्वाच्या आईला म्हटलेलं असतं. बाकी मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला काय बेस्ट वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तो सौ कोई सा क्या था